यानंतर आपण पाहणार आहोत IBN लोकमतचा विशेष कार्यक्रम उद्याचा महाराष्ट्र मुक्काम नाशिक. पण त्याआधी बघूयात हेडलाईन्स. पुण्यात एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, महिन्याभरातली बलात्काराची तिसरी घटना. कडक उन्हानं त्रासलेल्या जनतेला आता जादा लोडशेडिंगचा चटका. राज्यभरात 1 तासानं वाढणार लोडशेडिंग. श्रीमती सुमित्रा बनर्जी ने 1.5 करोड़ रुपए की डिमांड की थी. इन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त सुमित्रा बॅनर्जींना 1.5 कोटीची लाच घेताना अटक. सीबीआयनं केली कारवाई. मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानमध्ये मिळालं ट्रेनिंग. विश्वसेने सूत्रांची धक्कादायक माहिती. आणि बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर कमी तीव्रतेचा स्फोट. 11 जण जखमी. केंद्रीय गृहमंत्रालय मागवणार राज्यांकडून अहवाल. नमस्कार. महाराष्ट्राच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तच्या खास कार्यक्रमात मी आरती कुलकर्णी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आहोत नाशिकच्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या परिसरामध्ये. गेल्या 50 वर्षातला महाराष्ट्र आपल्या मागे आहे. आजचा महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि उद्याचा महाराष्ट्र कसा असणार आहे त्याहीपेक्षा उद्याचा महाराष्ट्र हा आपण घडवणार आहोत आणि कसा घडवणार आहोत याबद्दलचा संवाद आपण इथे घडवून आणणार आहोत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आम्ही हा संवाद घडवतोय. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही होतो पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, आणि आज आपण आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कसा घडवायचा याबद्दलच्या संवादाला आता आपण सुरुवात करूया. या संवादामध्ये आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत. मिलिंद मुरुक्कर आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेती चळवळीचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. शेती आणि शेतीचा अर्थकारण हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे. आपल्याबरोबर प्रतिभा शिंदे आहेत. लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या आहेत त्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार या भागाचं प्रतिनिधित्व करतात. आदिवासी भागामध्ये काम करतात. आपल्याबरोबर प्राध्यापक शरद पाटील आहेत. धुळ्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार असले तरी चळवळीतून पुढे आलेले एक राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राचं राजकीय चित्र याबद्दलचे विचार आपल्याला ते मांडणार आहेत. आपल्याबरोबर विवेक गोगटे आहेत. उद्योजक आहेत ते. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा आढावा ते घेणार आहेत. आपल्याबरोबर आहेत कल्याणी फिरोदिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या सोहम ग्रुपच्या त्या डायरेक्टर आहेत. उद्योजक असल्या तरी तरुण पिढीचं प्रतिनिधित्व ते या कार्यक्रमामध्ये त्या करणार आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत लोकेश शेवडे. सांस्कृतिक क्षेत्राचा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राचा प्रवास कसा आहे याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. आपण सुरुवात करूया प्राध्यापक शरद पाटील यांच्याकडून. तुमच्या दृष्टीनं आजचा महाराष्ट्र कसा आहे? आजचा महाराष्ट्र हा स्वतःचं अस्तित्व शोधणारा महाराष्ट्र आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या डोळ्या देखत पाहत आहोत. एकीकडे झगझगाट आहे, दुसरीकडे अंधकार आहे. कुपोषण जे डोंगर माथ्यावर होतं ते आता गावकुसापर्यंत येऊन पोचलेलं आहे, शहरापर्यंत येऊन पोचलेलं आहे. आपल्या शिक्षणामध्ये झोपडीमध्ये असणारा माणूस आपल्या उकिरड्यावर आपलं अन्नाचा शोध घेतो आहे. एकीकडे विकासाच्या मोठ्या मोठ्या कल्पना आपण मांडत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण झालेला आहे. उत्तुंग इमारती होत असताना सामान्य माणसाला राहण्यासाठी निवारा नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे मोठी शहरं, जे वाढतं नागरीकरण आहे, मोठी शहरं, छोटी शहरं, ग्रामीण भाग आणि आदिवासी भाग अशी एक मोठी दरी आहे. आपण बघूया आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे आहेत. प्रतिभा शिंदे, आजचा महाराष्ट्र तुमची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे आहे? सर्वात पहिले आधी तर मी ज्यांनी हे संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करते. त्यांनी जेव्हा हा महाराष्ट्र घडवला आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला तेव्हा समाजवादी भारतामधला समाजवादी महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं. दुर्दैवानं या महाराष्ट्रामधल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोचली का असा प्रश्न जर आम्हाला विचारला तर अगदी शहरांपासून
पुढे आपण गेलो की ह्या महाराष्ट्राचं सगळं चित्र स्पष्ट आपल्याला दिसतं. अगदी मानव विकास निर्देशांक जरी आपण बघितला तरी आदिवासी क्षेत्रामध्ये नंदुरबार, गडचिरोली, यवतमाळ हे अशा सारखी जी जिल्हे आहेत हे बिहारपेक्षाही विकासामध्ये सगळ्यात शेवटी आहेत. म्हणजे बिहार एकूणच विकासाच्या मानव विकास निर्देशांकामध्ये शेवटचं राज्य मानलं जातं. म्हणजे महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे हा आपला थोडा गैरसमज आहे. आपण थोडं वस्तुस्थितीकडे जायला पाहिजे. तो शहरांसाठी प्रगतीचा महाराष्ट्र असू शकेल, काही शहरांसाठी, मुंबई, नाशिक आणि पुणे अशा शहरांसाठी, पण उरलेल्या शहरांमध्येही बकालपणा, गलिच्छपणा मोठ्या प्रमाणात दिसतो आणि आदिवासी भागामध्ये तर कुपोषण आणि गरिबी आणि स्थलांतर हेच आपल्याला सगळ्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये ज्यांनी ही दरी असल्यामुळेच हा सगळं स्थलांतराचे प्रश्नही समोर येतात. विवेक गोगटे, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या चित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जे ताईंनी सांगितलं किंवा पाटील साहेबांनी सांगितलं ते पूर्णपणे सत्य आहे. पण त्याचं कारणही असं आहे की एक महत्त्वाचं वाक्य आहे सर एम विश्वेश्वरय्या यांचं, भारतरत्न, की इंडस्ट्रियलाइज और पेरिश. ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन झालं त्या ठिकाणच्या लोकांची प्रगती होत गेली. ज्या ठिकाणी हे औद्योगिकरण झालं नाही किंवा औद्योगिकरण त्या लोकांपर्यंत पोचलं नाही त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशी ती प्रगती झालेली नाही आहे. आता ही जी प्रगती व्हायच्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, त्यांना कल्पना आहे की जे वेलफेअर स्टेटची जी आपली कल्पना आहे त्या सरकारचं असं म्हणणं असतं की तिथलं जर GDP वाढवायचा असेल तर त्या ठिकाणची जी इकॉनॉमीचा जो बेस आहे तो कशावरती आहे, त्याच्यावरती तो GDP आणि पर कॅपिटल इन्कम अवलंबून असतो. बरोबर आहे. म्हणजे विकासाचा निर्देशांक, प्रगतीचा निर्देशांक हे जसं उद्योग क्षेत्र ठरवत असतं तसं शेती क्षेत्र सुद्धा महत्त्वाचं आहे. मिलिंद, महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राचं काय चित्र तुझ्या पुढे उभं राहतं? एक साधी आकडेवारी पाहिली तर हे चित्र स्पष्ट होतं की महाराष्ट्रातले 55% लोक हे शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगावर अवलंबून आहेत. म्हणजे शेतीचं क्षेत्र महत्त्वाचं आहे. अर्थातच लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि ते देशपातळीवरही खरं आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ती चित्र विदारकता पुढे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील सर्व जनतेचं उत्पन्न, इन्कम हा एकत्र केला तर जी रक्कम येईल त्यातल्या केवळ 11% ही इतकीच रक्कम या 55% लोकांची असते. हे लक्षात घेतलं म्हणजे शेती क्षेत्राचा GDP मधला वाटा हा फक्त 11% आहे, 55% लोकांचा. याच्यावरूनच ती विदारकता आणि विषमता ही लक्षात येते. अर्थात हे म्हणत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की 1990 नंतरचं जे नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारलं त्यानंतर विकासाचा दर वाढला आणि प्रगती झाली, पण त्याचं वाटप हे अतिशय विषम होतं. याचं कारण हे शेती क्षेत्राचा विकास दर आहे तो आता आपला 2.6 इतकाच रखडलेला आहे. म्हणजे 1990 नंतर महाराष्ट्रामध्ये बरेच बदल झाले, सगळ्या क्षेत्रामध्ये झाले. लोकेश शेवडे, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मला मूळतः सांस्कृतिक क्षेत्र हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कलाविष्कार हे अंतर्भूत असतात. उदाहरणार्थ नाट्य, चित्रपट, नंतर संगीत, इथपासून ते साहित्य, नंतर लोककला, या सगळ्या असतात. या सर्व बाबतीत मला असं वाटतं की या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याकडे दिग्गज कलावंत आणि कलाविष्कार करू शकणारी मंडळी, साहित्यिक मंडळी ही आहेत. आपल्याकडे जर सर्वात मोठी समस्या जर असेल तर ती मला वाटतं घटनाबाह्य अशा वृत्ती, प्रवृत्ती की ज्या आम्हाला धार्मिक किंवा जातीय भावनांना धोका पोहोचतो असं समजून त्यांच्यावर आक्रमण करून सांस्कृतिक क्षेत्राला बंदी किंवा अशी, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, संस्कृतीच्या वाढीचा मुद्दा आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे खीळ घालतात असं तुम्हाला वाटतं? कल्याणी फिरोदिया, तुम्ही ऐकलं या सगळ्यांचं म्हणणं. आजच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मनातला उद्याचं महाराष्ट्र घडवण्याची क्षमता आहे? आहे, नक्कीच आहे. त्याचा मेन जर प्रश्न घेतला तरुणांच्या पुढचा तर त्यांचं करिअर हा सगळ्यात मेन प्रश्न आहे. जर गव्हर्नमेंटनी 10 वर्षाचे प्लॅन्स क्लिअर केले की जसं की कुठल्या इंडस्ट्रीला मोटिवेट करणार आहेत किंवा कुठले नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करणार आहेत, हे 10 वर्षाचं प्लॅन क्लिअर केलं महाराष्ट्राने तर आम्हा तरुणांना नक्कीच एक चित्र दिसेल की आम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये जायला पाहिजे. म्हणजे सरकारच्या धोरणामध्ये स्पष्टता तुम्हाला अपेक्षित आहे? अगदी स्पष्ट.
आणि ती स्पष्टता तरुणांच्या मनातही तेव्हाच येईल असं तुम्हाला वाटतं आणि उद्याचा महाराष्ट्र घडू शकेल. आपण ऐकलं सगळ्या तज्ज्ञांचं म्हणणं. आता आपण जाणार आहोत नाशिककरांकडे. ॲक्टिव्ह सहभाग ज्यांचा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र घडवण्यामध्ये असतो, आपण त्यांना विचारणार आहोत. त्यांना आपण त्यांचे प्रश्नही मांडण्याची संधी देणार आहोत. पण आत्ता आपल्याला एक छोटंसं मतदान घ्यायचं आहे. माझा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये, आजच्या महाराष्ट्रामध्ये राहिल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? हो ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा आणि हो म्हणा. हो खूप जोरकसपणे येत नाही, ह्याचा अर्थ काही शंका आहे. महाराष्ट्रामध्ये आपण राहतो याचा अभिमान वाटतो. नाही किती जण आहेत? नाही. हात वर करून नाही असं तुम्ही सांगा स्पष्टपणे की आम्हाला नाही वाटत अभिमान. हो की नाही? नाही म्हणणाऱ्यांचा आवाज खूप कमी आहे, हो म्हणणाऱ्यांचा आवाज जास्त आहे. म्हणजे मान्यवरांच्या मते जे महाराष्ट्राचं आशादायी चित्र आहे ते असंच राहणार आहे असं मला वाटतं. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राची प्रगती सगळ्या क्षेत्रामध्ये समाधानकारक आहे का आणि त्यासाठी काय निकष लावायचे. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. आपण चर्चा करतोय उद्याच्या महाराष्ट्राबद्दल. या सेगमेंटमध्ये आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्राची प्रगती आपल्या दृष्टीनं समाधानकारक आहे का. आपण याआधी जे मतदान घेतलं होतं त्याच्यात बऱ्याच जणांनी सांगितलं की होय आम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा अभिमान वाटतो. पण काही जण असे होते ते म्हणतायत नाही आम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा मुळीच अभिमान वाटत नाही. त्यांना असं का वाटतं? त्यांचे आक्षेप महत्त्वाचे आहेत. आपण पहिल्यांदा जाऊया वसुधाकडे. तिला असं वाटतं की महाराष्ट्रात राहणं हे मला काही फार अभिमानास्पद वाटत नाहीये. का वाटतं तुला वसुधा असं?
50 वर्षामध्येच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला होता. त्या माणसाने शून्यातनं उभा केलेला त्यांच्या आयुष्यातला 50 वर्षातला महाराष्ट्र आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा 50 वर्षातला महाराष्ट्र. आजही दादासाहेब फाळकेंच्या नगरीत इथल्या कलावंतांना उठून मुंबई पुण्याला जावं लागतं. आज नाशिकमध्ये अस्खलित मराठी शिकवणाऱ्या आणि सुंदर इंग्रजी शिकवणाऱ्या आणि व्यावहारिक पातळीवर उभं करणाऱ्या शाळा नाही आहेत. आम्हाला दुःख वाटतंय की मला आज चांगली मराठी शाळा शोधावी लागते. म्हणजे ह्यासाठी तुला अभिमान वाटत नाही आणि तुझा प्रश्न आहे की माणसाला स्थलांतर का करावं लागतं? का करावं लागतं? आज भाषा जोडण्यासाठी आहे का तोडण्यासाठी? आज इथे त्याच्यावरनं दंगे होतात. यशवंतला पण तसंच तुझ्यासारखं वाटतं का? बघूया आपण आणि याची उत्तरं आपण शोधणार आहोत. आपण जाऊया यशवंतकडे. त्यालाही असं वाटतं की महाराष्ट्रात राहणं अभिमानास्पद वाटत नाहीये. तरुणांना वाटतं ही बाब माझ्यासाठी फारच चिंतेची बाब आहे. यशवंत, तुला असं का वाटतं? कारण ज्या महाराष्ट्राला आम्ही मोठ्या अभिमानानं महाराष्ट्र म्हणतो, तो महाराष्ट्र आता मध्य राष्ट्र म्हणून पुढे यायला लागलाय. कारण ज्वारीपासून दारू, महूपासून दारू, आणि हा इंडस्ट्रियल एरिया, शेती एरिया सर्वांशी प्रचलित आहे. त्याचबरोबर ज्या महाराष्ट्राला आम्ही आमचा अभिमान म्हणतो, ज्या जिजाऊंना अभिमान म्हणतो, त्या जिजाऊंची नथ शिवनेरीवरून चोरीला जाते. ज्या घटनेला 6 महिने उलटून जातात तरीही ती सापडत नाही. चित्रपटाच्या क्षेत्राचं धरलं तर राजकीय दबाव त्यावर येतोय, म्हणजे तिथंही आम्ही काही करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या थांबवता येत नाही, आणि ज्यांचा आम्ही उद्याचा आमचा भविष्य म्हणतो तो विद्यार्थी आत्महत्या करतोय. मग अशा वेळी आम्ही पुढं कुठं जातोय हाच महत्वाचा प्रश्न आहे ना. पुढची दिशा कुठे आहे ते सापडत नाहीये. त्यामुळे तुला अभिमान वाटत नाही. अभिमान वाटत नाही. म्हणजे तुम्ही दोघंही जे म्हणतायत, वसुधा म्हणाली की हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, यशवंत म्हणाला की हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया मिलिंद मुरुगकरकडे. मिलिंद, महाराष्ट्राचं शेतीचं धोरण चुकतंय असं तुला वाटतं? नाही, एक मध्य राष्ट्र त्यांनी म्हटलं, पण त्याचबरोबर मी त्यांना म्हणजे ज्वारीपासून दारू बनवावी की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण इथे ज्वारीचाच मुद्दा जर घेतला तर या राज्यात पिकणारं पीक आहे, पण त्या पिकाला मागणी वाढावी असं आपण काही करत नाही. उलट रेशनमधून गहू आणि तांदळाचा स्वस्त धान्याचा आपण सप्लाय वाढवतो आणि ज्वारी बाजरीच्या किमती पाडतो. त्याच्याऐवजी जर आपण ज्वारी बाजरीचा समावेश इथल्या रेशन व्यवस्थेत केला तर या शेतकऱ्याला बाजारभाव मिळेल. म्हणजे आता आपण कृत्रिमरित्या जे भाव पाडतो आहोत, जेव्हा जे मद्यनिर्मितीला विरोध करतात त्यांनी हा मुद्दा घेतला नाही याची मला खंत वाटते. याला एक पर्याय, ठोस पर्याय आपल्याकडे आहे जो महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे, की तुम्ही ही भ्रष्ट रेशन व्यवस्था राबवत आहात, त्याच्यात 80% लोकांना काही मिळत नाही, सर्व भ्रष्टाचाराने वाया जातं धान्य, हे सर्वांना माहिती आहे, आकडेवारी स्पष्ट आहे. ज्वारी बाजरीचा मुद्दा राजकीय पटलावर काय येत नाही हा माझा, तो भूमिपुत्रांचा, खऱ्या भूमिपुत्रांचा मुद्दा आहे. आपण शरद पाटील सरांना विचारूया. शरद पाटील सर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, ज्यांच्यासाठी उद्याचा महाराष्ट्र आहे त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलताना तुम्ही काय निकष लावता? मिलिंदच्या याच्याशी मी सहमत आहे, परंतु याच्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा राज्यकर्त्यांकडे ज्या आशयाचे मुद्दे असायला हवेत. ज्वारीपासून दारू बनवणं हे केव्हा आलं की ज्वारी काळी पडते, शेतकऱ्याला क्रॉप प्लॅनिंग द्यायला पाहिजे होती. एकदा एखादा शेतकरी कापूस लावायला लागतो तो कापूसच लावतो, एखादा ज्वारी पिकवायला लागला ज्वारी पिकवतो, आणि कुठल्या सीझनमध्ये कुठलं पीक घ्यावं याचं प्लॅनिंग जे शेती डिपार्टमेंटने दिलं पाहिजे. आपण पाहतोय 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास, फक्त 17% आपण सिंचनाखाली आलो. म्हणजे काय प्रगती आहे आपली सिंचनाची? फक्त 17%. धोरणामध्ये एकसुरीपणा आहे असं तुम्हाला वाटतं? विवेक गोगतेंकडे आपण जाऊया. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकेकाळी महाराष्ट्र नंबर 1 होता, पुन्हा एकदा महाराष्ट्र नंबर 1 बनू शकतो उद्योगामध्ये? जरूर का नाही. फक्त झालं काय की हे जसं शेतकऱ्यांना सबसिडीची जशी सवय लागलेली आहे किंवा प्रत्येक क्षेत्राला, तसंच औद्योगिक क्षेत्राला सुद्धा सरकारकडनं काहीतरी इन्सेंटिव्ह सारखे पाहिजेत. प्रतिभा शिंदे, तुमच्याही सरकारकडून अपेक्षा असणार, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये येता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की धुळे, नंदुरबार, जळगाव या भागाचं या नाशिकशी तरी काही नातं आहे? खरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र आपण म्हणतो, पण दुर्दैवाने गेल्या 20 वर्षाच्या चळवळीमध्ये मी कधीही उत्तर महाराष्ट्र हा एक संघ बघितला नाही. महाराष्ट्रसुद्धा एक संघ बघणं अजून वेगळी गोष्ट आहे, पण उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि नगर स्वतःला कायमच वेगळं समजत आलं आहे. नगरला तर पश्चिम महाराष्ट्राचे होत असं म्हणण्यात ते स्वतः त्यांना अभिमान वाटतो. आणि उत्तर महाराष्ट्र म्हणून धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तिघच आपली अस्मिता सांगतात. आणि म्हणून प्रगतीचं जर आपण बघितलं तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राची स्थिती फार वेगळी असेल असं काही आपल्याला समोर दिसत नाही. लोकेश शेवडे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही संस्कृती विकासामध्ये काय भूमिका बजावू शकते? सांस्कृतिक विभागापुरतं बोलायचं झालं तर फक्त आविष्कार स्वातंत्र्य हे अबाधित राखावं याच्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा आणि त्यासाठी त्यांना, त्या कलाकारांना किंवा त्या कलावंतांना ते संरक्षण हे
मिळवून देण्याची सरकारची जबाबदारी आहे. कल्याणी फिरोदिया, तुम्हाला असं वाटतं की हे सुरक्षेबद्दल बोलले की आजचा तरुण त्याला मनामधून सुरक्षित वाटतंय की उद्याचा महाराष्ट्र मी घडवू शकेन, पण मला या सगळ्या पातळीवर सुरक्षा आहे? आहे, तरुणांच्या मनात आहे असं म्हणता पण येणार नाही आणि नाही असंही म्हणता येणार नाही. स्वतः थोडे द्विधा मनस्थितीत तरुण आहेत असं मला वाटतं. द्विधा मनस्थितीत ह्यासाठी की जेव्हा मी मगाशी बोलत होते की करिअर निवडताना तर आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा एखादं करिअरचं फॅड निघतं, मी मुद्दामून फॅड हा शब्द वापरते कारण की आपल्याला असं लक्षात येतं की आता सगळे MBA म्हणजे MBAच करतायत. मध्ये थोडे सगळे सॉफ्टवेअर इंजिनियरच होत होते, पण जेव्हा ते सॉफ्टवेअर इंजिनियरहून बाहेर पडले तेव्हा त्यांना कळालं की तर रिसेशन आहे त्यांच्या पण नोकऱ्या चालल्यात. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत आणि शैक्षणिक संस्था ह्या पण त्यांचा पण तेवढाच मोठा वाटा आहे हे नागरिक बनवायला. आणि मला अजूनही असं म्हणायला लागेल की जेव्हा आपण सरकारवर ब्लेम करतो, आपणच बनवलेलं सरकार आहे ते, तर जर नागरिकांना आपण चांगलं करण्यावर भर जास्त दिला किंवा लोकांनी प्रेशर केलं तर सरकार का बदलणार नाही त्यांचे निर्णय. या मताशी मी पूर्ण सहमत आहे. एक प्लॅनिंग 91च्या सुमाराला आम्ही ग्लोबलायझेशन स्वीकारलं, अनेक इंडस्ट्री आल्या, अनेक पाश्चिमात्य देशातून वस्तू आल्या, एकावर एक फ्री, अनेक असे आम्ही प्रलोभनं ठेवली. पण त्याच वेळेला IT सेक्टर देखील वाढलं, संगणकाचं क्षेत्र वाढलं. आणि मग कुठे आलं संगणक क्षेत्र? बेंगलोरला आलं, त्याच्यानंतर पुण्याला आलं, मुंबईला आलं, मुंबईनंतर ठाण्याजवळ ITचा पार्क तयार झाला. तुम्ही एक असं महत्त्वाचं क्षेत्र होतं की महाराष्ट्राचा जो असमतोल विकास होतोय, मोठी शहरं वाढत आहेत, तुम्ही करायला पाहिजे होतं. राज्यकर्त्यांनी एक आम्ही करायला पाहिजे होतं. तुमचा रोग शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्यावर आहे? शरद जोशी आणि शरद पवार हे दोघं लोक आमचे हिरो होते विद्यार्थी दशेमध्ये. बरोबर. आज आम्ही पाहतो की ते कृषी मंत्री आहेत, त्यांचं या क्षेत्राकडे लक्षच नाही. उदाहरणार्थ त्यांचं क्रिकेटकडे लक्ष आहे. या समाजामध्ये 2020च्या मॅचेस अधिक महत्त्वाचे वाटतात, शेतकऱ्यांची आत्महत्या महत्त्वाचे वाटत नाही. आणि एक क्लास तयार झाला की मला 2020चं तिकीट मिळालं नाही, तो रडणारा एक वर्ग आहे, आणि मला ॲडमिशनला पैसे मिळाले नाही असं घरात बसून रडणारा एक विद्यार्थी वर्ग आहे. ही तफावत, ही दरी कुणी निर्माण केली? राजकीय चर्चेमध्ये विकास हा केंद्रस्थानी असला पाहिजे आणि तो जास्त फाईन ट्युनिंग त्याचं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि तसं होण्यासाठी जे राजकीय नेतृत्व यायला पाहिजे ते दिसत नाही दुर्दैवाने. पण मला हा मगासचा मुद्दा जो शेतीचा होता तो मला थोडासा पुढे न्यायचा आहे. मला असं म्हणायचं की शेती क्षेत्रातून माणसं औद्योगिक क्षेत्रात समाविष्ट होण्यासाठी देखील शेती क्षेत्राचा विकास दर गतिमान असला पाहिजे. हे वरवर पाहता विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. आणि आज शेजारच्या गुजरात राज्यामध्ये पाहिलं तरी हे दिसतं, चीनमध्ये पाहिलं तरी हे दिसतं की जेव्हा शेती क्षेत्राचा विकास दर वाढतो तेव्हा लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढते, आणि जनसामान्यांच्या हातात क्रयशक्ती जेव्हा वाढते तेव्हाच औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा दर वाढतो, आणि त्यामुळे श्रमाला मागणी वाढून शेतीमधून जनसंख्या ही औद्योगिक क्षेत्रात समाविष्ट होते. आपण चर्चा करतोय उद्याच्या महाराष्ट्राबद्दल. आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहोत, उत्तर महाराष्ट्राची राजधानी नाशिकमध्ये आहोत. उत्तर महाराष्ट्राचं उद्याच्या घडणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काय योगदान असणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, याबद्दल आपण चर्चा करूया. पण आता एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IVN लोकमत.
आपण चर्चा करतोय उद्याच्या महाराष्ट्राबद्दल. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये उत्तर महाराष्ट्राचं काय योगदान असणार आहे याबद्दल आपले सगळे मान्यवर पाहुणे बोलणार आहेत. आपण सुरुवात करूया कल्याणी फिरोदियांपासून. तुम्हाला काय वाटतं की सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या संधी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोड्या कमी आहेत? तुमचा फील काय? नाही, संधी दोन्हीकडे समानच आहेत माझ्या ह्यानी. पश्चिम महाराष्ट्रात स्पेशली कोल्हापूरमध्ये जेवढ्या आहेत, पण लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे की ते कसं घेतात. जसं की मी नगरबद्दल थोडं बोले. नगरमध्ये थोड्या इंडस्ट्रीज होत्या. मी फिरोदिया इंडस्ट्रीजचं घेईल की ते विचार करतात की गुजरातकडं स्थलांतर व्हावं. विवेक गोगटे, कल्याणी फिरोदियांनी उल्लेख केलेला आहे तो गुजरातचा. नॅनो प्रकल्प जेव्हा महाराष्ट्राला सोडून गुजरातमध्ये निघून गेला तेव्हा तुम्हाला असं वाटलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये हा प्रोजेक्ट आला नाही याची खंत वाटली? खंत जरूर वाटली, पण तो प्रकल्प गुजरातमध्येच का न्यावा याच्या संदर्भात सुद्धा काही टाटांची एक भूमिका असणार आहे. शेवटी टाटा हे काही कुठची एक नॅनो जरी काढली फॉर द बॉटम ऑफ द पिरॅमिड लोकांसाठी, तरी त्यांनी काही ती NGO म्हणून काढलेली नाही आहे. शेवटी त्यांना पैसे कमवायचे आहेत. समजा सिंगूरमध्ये त्यांना लॉस झालेला आहे आणि जर त्या फॅसिलिटीज त्यांना गुजरातमध्ये त्यांच्या टेबलवरती जर सगळ्या अक्रॉस द टेबल सगळी सँक्शन्स मिळत असतील तर ॲज अ बिझनेसमॅन त्यांनी तिकडे जाण्यात काहीच वाईट नाही आहे. शरद पाटील, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रानं विकास करताना कोणत्या राज्याचं धोरण अंगीकारलं पाहिजे का महाराष्ट्राचं एक वेगळं धोरण अजूनही आहे तेच हवं? याच्यामध्ये गोगटे साहेबांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे. त्यांनी सांगितलं की विकासाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत आहेत. आपण पाहिलं की 75च्या सुमाराला MIDC निर्माण केल्या महाराष्ट्र सरकारने. पण या MIDC कुठल्या डेव्हलप केल्यात? पुण्याच्या, मुंबईच्या. म्हणजे शासनाचं धोरण असं आहे की जो मागासलेला भाग आहे याला विकसित करायचंच नाही. जिकडे पुन्हा गर्दी होते, शहरीकरण वाढते, तिकडे गर्दी करायची. बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय धोरण चुकतंय असं तुम्हाला वाटतं? मग कोणत्या राज्याचा आदर्श गुजरातशी आम्ही कम्पेअर करतो. हां, गुजरातशी कम्पेअर केली याचा अर्थच असा आहे की सिंचनाचा विकासाचा जर गुजरातचा ॲग्रिकल्चर सेक्टरमधला हा 11% आहे. आणि गुजरातमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पाणी आमच्याकडनं वाहत आहे. नर्मदा आमच्याकडनं वाहून जाते आणि विस्थापित आमचे लोक झाले. आमचं फॉरेस्ट गेलं. उकाई डॅम झाला. 13% पाणी आमचं रिझर्व आहे. 13% वीज आमचं गुजरात सरकारकडे घेणं आहे. जमीन आमची गेली. प्रतिभा शिंदे, तुम्ही उत्तर महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये काम करता. गुजरातला लागून हा सगळा पट्टा आहे. काही पट्टा जो आहे तो लँडस्केप सेम आहे, परिस्थिती सेम आहे. तुम्ही ज्या भागात काम करता आणि गुजरातमधल्या आदिवासी भागामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? गुजरातमध्ये आणि महाराष्ट्राची परिस्थिती तशी सारखी नाही आहे. ती अशा अर्थाने की गुजरातमध्ये सर्व गावांमध्ये वीज पोचलेली आहे, आदिवासी गाव क्षेत्रामध्ये सुद्धा. ती काय मोदींची करामत नाही आहे. खरं म्हणजे गुजरात हा मुळामध्येच नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असणारा राज्य आहे. त्याला समुद्र आहे, नद्या तिथे गेल्या आहेत आणि त्यांनी व्यवस्थित पाण्याचं नियोजन अगदी मागच्या 25 वर्षापासून केलेलं आहे. तापीचं धरण असेल, नर्मदेचं धरण असेल. महाराष्ट्रामधून 75% तापी वाहते. नर्मदा महाराष्ट्रामधून 30 ते 40% वाहते. 50 किलोमीटर फक्त गुजरातमध्ये नर्मदा वाहते, पण पूर्ण पाणी गुजरात घेऊन जात आहे. म्हणजे नद्या वाहतात महाराष्ट्रामधून आणि विकासाची गंगा वाहते गुजरातमध्ये. मिलिंद, अत्याधुनिक शेती घडवण्याचं, हायटेक शेती घडवण्याचं एक पोटेन्शियल आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये. ते कसं आहे? नाही, हायटेक तर आहेच. म्हणजे आज मी तिला काही माझेच मित्र अशा प्रयोग करतायत की आपण 24 तासाच्या आत लंडनमधल्या ग्राहकाला त्याला हवी ती भाजी देऊ आणि ही दररोज ती भाजी जाईल किंवा दर आठवड्याला जाईल. म्हणजे त्याला एक ताजी भाजी आपण 24 तासाच्या आत पोचू अशी कल्पना अंमलात आणू इच्छिणारे लोक आहेत. त्यामुळे नाशिक हे नाशिक क्षेत्र किंवा उत्तर महाराष्ट्र असा भाग आहे की जिथे सर्व प्रकारची शेती आहे. एक शेती अशी आहे की जी युरोपचं मार्केट काबीज करते, तिथल्या ग्राहकाची चव लक्षात घेऊन इथे लागवड करायला छोट्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करते आणि युरोपच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी कार्गो सेवेची मागणी करते. असे अत्याधुनिक तंत्रज्ञान. म्हणजे महाराष्ट्रच कशाला, उत्तर महाराष्ट्र ग्लोबल स्तरावर जाऊ शकतो. आपण विवेक गोगटेंकडे जाऊया. तुम्ही SEZचा उल्लेख केलात. विवेक गोगटे, नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सिन्नरचा SEZ होतोय. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये जसं औद्योगिक वसाहतींची एक भूमिका होती तसं SEZ महाराष्ट्राला खूप पुढे आर्थिकदृष्ट्या नेऊ शकतील अशा अर्थाने की पाटील साहेब म्हणाले तसं महाराष्ट्राची जी पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ज होती त्याच्यात MIDCने एक महत्त्वाचा रोल बजावला आणि त्याचबरोबर जे झोन्स केले, B झोन, C झोन, तसं D+, याच्यासाठी सुद्धा जे काही इन्सेंटिव्ज दिले ते फार मोठ्या प्रमाणात होते. जे मोठे उद्योग होते ते खरोखरच त्या भागात गेले. औरंगाबादचा विकास, चिकलठाणा किंवा वाळूंज हा बिकॉज ऑफ D+ झोन्स त्याच्यामुळे झालेला आहे. बरोबर. आता जो SEZचा जो मुद्दा आहे
ही पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ज होती ती स्मॉल स्केल, लार्ज स्केल, मिडियम स्केल सगळ्यांना कव्हर करत होती. आता हे जे SEZ येत आहेत हे केवळ मोठ्या उद्योगांसाठी येत आहेत. आता प्रतिभा शिंदेंना काहीतरी आक्षेप आहे तुमच्या म्हणण्याबद्दल. नाही, आम्ही मध्येच म्हटलं की SEZमधून विकास होईल असं जे एक दाखवलं जातं आहे, मृगजळ तयार केलं जातं आहे. आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी काढून घेऊन त्यांच्या हातामधला उद्योग जो थोडा तो मिलिंद सांगतो जसं की अतिशय तुटपुंज्या ज्याच्यावरती जगावं याची लाज वाटते, अशा ज्याच्याबद्दल अभिमान बाळगायला पाहिजे की आम्ही अन्न देतो लोकांना, त्या उद्योगामध्ये इतकी वाईट परिस्थिती आणलेली आहे. आणि शरद पवारांनी तर एक चित्र समोर आणलेलं आहे की शेती ही आता लाभाची नाही म्हणून शेती सोडा असं एक चित्र कृषी मंत्र्यांनीच तयार केलं आहे दुर्दैवाने. हे SEZ आमच्या सगळ्यांच्या मुळावर उठलेलं आहे. शरद पाटील, SEZ सगळ्यांच्या मुळावर उठलेलं आहे. SEZ प्रगती करतील, शेती हा मुख्य व्यवसाय, राजकारणी म्हणून तुम्हाला या सगळ्यामध्ये समतोल साधता येईल. पण रायगड जिल्ह्याकडे पाहूया ना आपण. रायगडमध्ये SEZ गेले, शेती नष्ट झाली, लोकांना काय पर्याय उद्योग. जसं गुजरातमध्ये मुंद्रा बंदर आहे त्या ठिकाणी विकास केला, मग इथलं SEZ त्यांनी रायगड क्षेत्रामध्ये सगळं SEZ आणलं. मग तिथल्या तरुणांना रोजगार दिला पाहिजे ना. आज जमिनीच्या किमती मिळतील, त्या पैशावर ते जगतील, पुढे काय. उद्योगाखालच्या जमिनी आमच्या मालकीच्या असल्या पाहिजेत, जे मूळ मालक आहोत त्यांच्या मालकीच्या असल्या पाहिजेत, त्याच्यावरती उद्योग उभे राहतील. ते भाडेपट्ट्याने जमिनींच्या मालकी भागीदारी का नाही देत? खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने कुठे असायला पाहिजे, त्याच्याऐवजी जिथे नको तिथे ते असतं आणि जिथे असायला पाहिजे असत नाही. मी गुजरातच्या संदर्भामध्ये असं म्हणेन की मगाशी जो मुद्दा मांडला की शेतीचा विकास जर वाढला तिथे त्याच्यामध्ये सरकारचा ॲक्टिव्ह रोल होता, त्यामुळे तिथे सरकार नसतं तर विकास जर वाढला नसता आणि औद्योगिकरण देखील झालं नसतं. तुमच्यापैकी सगळ्यांनी मला सांगा की विकासाचं केंद्रीकरण हवं की नको. आम्ही सगळे विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहोत. विकासाचं केंद्रीकरण नको, मतदानाचा विषयच होऊ शकत नाही. विकासाचं केंद्रीकरण नको पण SEZ हवे. ही काय नाही, मेक आहे? SEZ हे आपण SEZ हवेत, SEZ हवेत. ज्या भागात रोजगार आहे, ही मेक जे आहे, स्थलांतर ही मेक आहे, ही आपण ब्रेक नंतर एका बघणार आहोत. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आहे. बदल कसा घडवायचा, कुणी घडवायचा, याबद्दल आपण नाशिककरांशी सुद्धा चर्चा करणार आहोत, मान्यवर प्रेक्षकांशी सुद्धा बोलणार आहोत. पण उद्याचा महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आत्ता एक ब्रेक घेऊया.
उद्याचा महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सगळ्या आपल्या मान्यवर पाहुण्यांमध्ये एक वाद चालू होता की सरकारने कुठपर्यंत भूमिका बजावायची आणि कुठे नाही हे ठरवायला हवं. याचाच अर्थ उद्याचा महाराष्ट्र घडवायची जबाबदारी आपल्यावर आहे. हा बदल कसा घडवायचा, कुणी घडवायचा, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण आता नाशिककरांकडे जाऊया, त्यांचे प्रश्न जाणून घेऊया. पहिल्यांदा मी जाते अजिताकडे. प्रश्न विचार अजिता. मला असं वाटतं की ग्लोबलायझेशन म्हणता म्हणता आपण खूप दुर्लक्ष लोकलायझेशनकडे करतोय. तर ह्या लोकलायझेशनकडे जर आपण जास्ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधलं लोकलायझेशन मला म्हणायचं आहे, अगदी सांस्कृतिकपासून शैक्षणिकपर्यंत कुठल्या शिक्षणाला आपण जास्ती महत्त्व देतो, कुठल्या सांस्कृतिक प्रकारांना आपण जास्ती महत्त्व देतो, ह्याचा पण आपल्याला सर्व बाजूंनी जर विचार केला तर आपल्याला उद्याचा महाराष्ट्र खूप अपेक्षित आणि खूप छान छान दिसेल. आजच्या तरुणाला लोकल भागामध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का त्याला ग्लोबलच व्हायचंय? नाही, अगदी लोकल. ह्याचं मी एक माझ्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण द्यायला मला आवडेल. आता नटरंग पिक्चर जो रिलीज झालेला, प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला, कारण की त्या गुणवत्तेचा तो पिक्चर होता, तो चित्रपट त्या गुणवत्तेचा होता. तसंच जर लोकल स्तरावर जर चांगले काही उद्योग आले किंवा चांगलं काही घडामोडी घडल्या तर नक्कीच आम्ही तरुण त्याच्यामध्ये भाग घ्यायला आम्हाला आवडेल. गुणवत्ता हा निकष आहे. आणि लोकेश, तुम्हाला बोलायचं असणार ह्या मुद्द्यावर. म्हणायचं आहे की ते स्थानिक आहे की जागतिक आहे याला काही महत्त्वच नाही आहे. चांगलं असेल ते घ्यावं. स्थानिक गोष्टी जर चांगल्या नसतील तर त्या नाही आहेत चांगल्या, असं आपण मोकळेपणानं मान्य करून संपावा विषय. पण लोकेश, चांगलं असेल ते घ्यावं याचा आग्रह आपण का धरत नाही? काही गरजच नाही ना. चांगलं असेल तर ते पुढे घेतील. आपण दादासाहेब फाळके स्मारकामध्ये आहोत. इथे असा प्लॅन होता की इथे एक चित्रनगरी व्हावी उत्तर महाराष्ट्रासाठी, का नाही झालं? मला वाटतं की या बाबतीत आपल्या सगळ्यांच्या म्हणजे इथे बसलेले असतील त्यांच्यापैकी बहुतांश लोकांचं असं म्हणणं असेल की हे सरकारनी किंवा असं कोणीतरी करावं. आणि माझं मुळातच त्याबद्दल म्हणणं आहे की ते सरकारकडून ही अपेक्षा करण्याचं काही कारणच नाही आहे. सरकार कधी चांगल्या गोष्टी करूच शकत नाही. त्यामुळे आपण शरद पाटील, तुम्ही सहमत आहात सरकार कधीच चांगल्या गोष्टी करू शकत नाही? सरकारवर सगळ्या गोष्टी डिपेंड राहून चालणार नाही. काही चांगल्या आयडिया दिल्या पाहिजे, काही रिझल्ट जनतेने पण दिले पाहिजेत. शरद पाटील, आजच्या तरुणामध्ये ही पॅशन आहे उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची? ऑफकोर्स निश्चित आहेत. त्याला तशा पद्धतीच्या मॉडेल्स त्याच्यापुढे उभे केले पाहिजेत. आम्ही पाहतो की काय त्याच्यापुढे सकाळ झाली की सानिया मिर्झाच्या लग्नाच्या बातम्या किंवा अमिताभ बच्चन यांच्याशी बोलले नाही मुख्यमंत्र्याशी. आपण काय दिलं पाहिजे हे देखील समाधान आहे. सगळ्यांची ही सामुदायिक जबाबदारी आहे. राष्ट्र घडवणं ही काही एकट्या राज्यकर्त्यांची जबाबदारी, सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आणि सानिया मिर्झाचं म्हटलं की प्रमुख राजकीय पक्षांनी त्या लग्नावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नव्हतं, पण ते महाराष्ट्राने दिलं. म्हणजे शरद पाटलांनी हे नोंदवावी गोष्ट असं मला वाटतं. शिवसेनेने सानिया मिर्झाच्या लग्नावर प्रतिक्रिया कारण नसताना दिलेली आहे. वृत्तपत्र जर एखाद्या अनावश्यक गोष्टीला म्हणजे जे मूळ इश्यू आहेत त्याला बाजूला ठेवून जर एखाद्या प्रश्नाला जास्त महत्त्व देत असतील, तिथे जे सेलिब्रिटी आहेत किंवा राज्यकर्ते जे आहेत ज्यांची भूमिका आहे त्यांनी आपला ओपिनियन दिला पाहिजे. त्यांनी ओपिनियन दिलाच पाहिजे. उद्या त्यांनी नागरिकांनी थोडं दुर्लक्ष करावं. महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांना त्याच्यावर आपली मतं इथल्या मांडायची. एकूणच महाराष्ट्रामधला विकासच करायचा नाही या अशा पद्धतीचा समाज. मला असं वाटतं की उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी राजकारण्यांची गरज नाहीये. अगदी मला हेच वाटतं की काही गरज नाही आहे, कारण की आम्ही तरुण सक्षम आहे हा महाराष्ट्र घडवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये पण मला एक ह्यांचं पॉईंट हे करायचं की ते म्हणत होते की न्यूज चॅनल्स हे दाखवतात सानियाचं लग्न. अरे आम्ही जे बघतो ते दाखवतात. आपण सगळ्यांनी जर बघायचं बंद केलं तर तुम्ही दाखवणार का? आपण जे बघतो ते त्यांना दाखवायचं असतं. त्यामुळं आपलाही कुठेतरी इंटरेस्ट आपण पण न्यूजपेपर उघडल्यावर पहिला बघतो की अरे तिनं लग्न केलं की नाही. तुम्हाला काय करायचं इंडिव्हिज्युअल हे. तरुणांमधून या प्रतिक्रिया आल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांनाच उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यांच्या पद्धतीनं घडवायचा आहे, त्यांच्या स्टाईलनं घडवायचा आहे. पुन्हा एकदा आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर याची चर्चा सुरू ठेवूया.
महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीची, सांस्कृतिक प्रगतीची, आर्थिक प्रगतीची, पण या सगळ्या चर्चेमध्ये कुणालाही एक मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही, पण आमच्या नाशिककरांपैकी एकाला वाटतो. काय मुद्दा आहे तो? जागतिक स्तरावरती जैवविविधता वर्ष हे साजरं केलं जातं आहे. भारतामध्ये याच्यावरती कुठेही बातम्या येत नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही याच्यावरती चर्चा होत नाही. बरोबर. मी परत एकदा ऑडियन्सकडे जाते. किती जणांना खरोखर वाटत होतं की पर्यावरणाचा विषय याच्यामध्ये नाहीये? बऱ्याच जणांना वाटत होतं, सगळ्यांनाच ऑलमोस्ट वाटतंय, म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचे अक्षरशः उच्चांक गाठलेले आहेत. शरद पाटील सर, पर्यावरणाचा मुद्दा राजकारण्यांना किती महत्त्वाचा वाटतो? राजकारण्यांना तो महत्त्वाचा वाटला असता तर आपण चौपदरीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. मुंबई आग्रा महामार्गाचं चौपदरीकरण होतं. इतकी जुनी झाडं, वडाची झाडं होती, लिंबाची झाडं होती, बेलगाम तोडण्यात आली. कुठल्या राज्यकर्त्याने याला विरोध केला? त्याला विरोध करायला पाहिजे होता. ही रिप्लांटेशन याचं होऊ शकलं असतं, किंवा ही झाडं मध्ये घेऊन जमीन संपादन करताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडं मधल्या बाजूला घेऊन रस्ता अजून विस्तारित करता आला असतं. पर्यावरणाबद्दल कुणाला अवेअरनेस नाही, जागृती या संदर्भात होत नाही. एकूणच शासकीय कार्यक्रम पाहिला, शासनाचं बजेट पाहिलं तर फॉरेस्ट्री करण्याकरता शासनाकडे कुठल्याही प्रकारची निधीची अशा प्रकारची पर्यावरणासाठी अजिबात निधी नसतो. मला एवढंच म्हणायचं आहे, राजकारणांचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही याचं कारण त्यांनी मतं मिळत नाहीये. जर पर्यावरणामुळे मतदान व्हायला लागलं तर सगळेचे सगळे राजकारणी फक्त पर्यावरणावर बोलतात. आमचा एक मित्र खूप गमतीने म्हणतो की मुंबईमध्ये जे फ्लेमिंगो येतात, हे फ्लेमिंगो जर मतदान करत असते तर मुंबईच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं. आपण जाऊया मनीषाकडे. मनीषा, तुला काय विचारायचं? अर्थातच माझा प्रश्न हा राजकीय प्रतिनिधी म्हणून पाटील सरांना आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की आदर्श मॉडेल आजच्या तरुणांपुढे नाही आहेत, पण गेल्या 50 वर्षात असं एकही मॉडेल राजकारणी म्हणून किंवा सत्तेत असा किंवा नसा तुम्हाला मांडावं असं वाटलं नाही. अगदी छोटंसं माझ्यासारख्या सामान्य मतदाराला वाटतं की शासन व्यवस्था आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यातलं साटलोट हे दिवसागणिक वाढत जात आहे. ते जरी तुम्ही कमी करू शकलात तर बरेच प्रश्न कमी होतील का? प्रश्न कमी होतील का शरद पाटील सर? कमी होऊ शकतात. प्रश्नाची तीव्रता कमी करता येऊ शकते. प्रश्न राहणारच आहेत. आपण पाहिलं, गांधींनी विचार दिला, खेड्याकडे चला. काय अवस्था आहे आज खेड्यांची? जवळपास 45% आज शहरीकरण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 450 अशा प्रकारची मोठी शहरं झालेली आहेत. 1 लाख ते 10 लाख लोकसंख्येची 10 अशी मोठी शहरं आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये 1.25 कोटी लोक रोज येतात, स्थलांतरित होणं, आणि ग्रामीण भाग ओस पडत चाललेला आहे. खेड्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. गांधी तर ग्रामीण भाग लीडर होते ना. त्याच्याबरोबर आदिवासी भागाचं काय? आदिवासी भागाचं चित्र तर अजूनच भयानक. म्हणजे जिथे इकडे IT च्या गप्पा मारतात, आमच्या मुलांना अजून आपल्या मातृभाषेमधून तुमची जी याची भाषा आहे मराठी, तिच्यामध्ये येण्याचीच अजून तिकडे मारामारी आहे सगळी. आजही अक्कलकोवा धडगावमधलं किंवा यावल आणि चोपड्यामधलं आपण आदिवासी भागातली साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर महिलांमध्ये 9% आणि पुरुषांमध्ये 16%. नंदुरबारचं उदाहरण तुम्ही देता. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महिलांची साक्षरता इतकी कमी आहे. आपण पुन्हा एकदा नाशिककरांकडे जाऊया. काय प्रश्न आहे तुमचा? माझा असा प्रश्न आहे की सध्या जर आपण बघाल तर राजकारण आणि राजकीय पुढारी हे सर्वसामान्य नागरिकांच्या इतक्या घरापर्यंत शिरलेले आहेत की प्रत्येकजण पक्षीय राजकारणानुसार एकमेकाकडे काही वेगळ्या दिशेने बघतो किंवा अंतर ठेवून बघतो, आणि त्यामुळे सामाजिक तेढ, जातीय व्यवस्थेपलीकडे जाऊन जी तेढ वाढत चाललेली आहे ना, ही सुद्धा समाजामध्ये आपल्या उद्याचा महाराष्ट्र घडवण्यामध्ये बाधक ठरते असं मला वाटतं. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यामध्ये बाधक ठरते. आपण राजकीय स्थिती बघितली. कल्याणी फिरोदिया, तुम्हाला असं खरंच वाटतं की या सगळ्या मुळे तुमचा विकास कुणीतरी थांबवलेला आहे? हो, नक्कीच कुणीतरी थांबवलेला आहे. कारण की जेव्हा कुणी थांबवलाय विकास? लोकांनी आणि गव्हर्नमेंटनी, दोघांनी. कारण की लोकांनी ह्यासाठी, कारण की आपण बनवून दिलेलं हे राज्य सरकार आहे आणि आपल्याला दिसतं की ते काही करत नाही, तरी वारंवार आपण त्याच नेत्यांना निवडून देतो की जे काही करत नाहीत. ही कुठेतरी पण समाजाची चुकी आहे असं अशा वेळी तरुण फक्त संताप व्यक्त करत राहणार आहेत का पॉझिटिव्हली बघून निर्णय प्रक्रियेत जाणार आहेत? मला तरी वाटतं की सध्या तरी तरुण असं करतात की त्याच्यामध्ये भागच घेत नाहीये. जी चांगली लोक, सुशिक्षित, फक्त कागदावर नाही तर मनानं सुशिक्षित लोक राजकारणाकडे वळत नाहीये. त्याच्यामुळे हे प्रश्न ठिकाणी आहेत आणि सगळं चाललंय सगळ्यांच्या व्यवस्थित चाललंय असा एक गैरसमज आहे. तुम्हाला असं वाटतं की तरुण हा पॅसिव्ह झालेला आहे आपला? आपण पुन्हा एकदा आपल्या ऑडियन्सकडे जाऊया. खरंच तुला असं वाटतं? कल्याणी फिरोदिया म्हणतात. नाही, असं काही नाही आहे. मला अजूनही हे कळत नाही. अख्ख्या पूर्ण चर्चेमध्ये राजकीयांबद्दल असंतोष आहे. मग आपण राजकीयांचा बायकॉट का करायला नको? बॉयकॉट करायला पाहिजे राजकारण. निषेध करा चर्चांमध्ये. आपण चर्चांमध्ये करून त्याच राजकारण्यांना परत प्रसिद्धी देतोय. यापेक्षा आपण अशा NGOज वर बोलूया, आपण मीडियावर बोलूया
ज्यांच्या दोघांनी मिळून महाराष्ट्राचा विकास होऊ शकतोय. धवल, महाराष्ट्राचा तरुण म्हणून तुझी प्रायोरिटी काय? माझी प्रायोरिटी हीच आहे की आज NGOज अशा आहेत की ज्यांनी अनएम्प्लॉईड जी यूथ आहेत त्यांनाही रोजगार मिळू शकतो. पण हे मीडियाने थोडी पब्लिसिटी द्यायला हवी. मीडियाने शोएब आणि सानियापेक्षा जर NGOचं कार्य पोहोचवलं तर हे खूप चांगल्या प्रकारे तरुणांपर्यंत पोहोचू शकेल. आणि मग सरकारची गरजच नाही आहे. कोण सरकार? आम्हाला नको आहे सरकार. आम्ही आमचं सरकार स्थापन करू शकतो. आम्हाला एक संधी द्या. शरद पाटील राजकारणी आणि सॉफ्ट टार्गेट आहे, एक राजकारणी आहे आणि दुसरं मीडिया आहे. पण मला अजूनही ख्यालचं सगळ्यांच्या ऐकण्यातून एक प्रश्न निर्माण झाला की आज जर तरुणांना विचारलं की तुला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे तर शेती हे मला वाटतं 0.1% तरुणाच्या तोंडातून येईल की मला शेतीकडे जायचं आहे. अगदी शेतकऱ्यांची मुलंही असं म्हणत नाहीत की आम्हाला शेती करायची. उलट त्यांना तर त्याच्यातून लांब जायचं असं की त्यांना आणि त्यांचंही काही चुकीचं नाही. याचं कारण श्रमाला प्रतिष्ठान असेल, सगळ्या क्षेत्रांना सारखी प्रतिष्ठान असेल. हेही मला म्हणायचं आहे. कुणीतरी म्हटलं की रोजगार निर्मिती, एखाद्या कंपनीमध्ये जावं. आता सरळ नजर टाकली, हेल्पर पाहिजे, सेल्समन पाहिजे, ह्याच्या चिक्कार पाट्या आपल्या सगळीकडे दिसतात. आणि दुसरीकडे पण म्हणतो की रोजगार नाही आहे. तर मला असं वाटतं की आपण श्रमप्रतिष्ठा जर सगळ्या स्तराच्या लोकांना किंमत, मी असं म्हणत नाही की तुम्ही एकदम पिऊनला मॅनेजरसारखं वागवा, पण त्याला ॲटलिस्ट एक माणूस जरी किंमत दिली ना तरी लोक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला तयार होतील. श्रमाच्या प्रतिष्ठेपेक्षा श्रमाचं मोल काय ह्याला जास्ती महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे मग शेतीत काम करण्यापेक्षा एखाद्या फॅक्टरीत काम करून जर जास्ती पैसे मिळणार असतील तर एक भाऊ इथे येऊन सातपूरमध्ये फॅक्टरीत कामाला सुरुवात करतो. 1 महिन्यानंतर तो विचारतो, साहेब माझा लहान भाऊ पण शेतीत आहे, चालही आणू का इकडे? ही परिस्थिती आहे. बरोबर. शोएब खूप टाळा वाजवतोय. याचा विवेक गोगटे जे तज्ज्ञ आहेत, जे मतं मांडतात आणि त्याच्याशी हा तरुण इथला सहमत आहे. याचा अर्थ जे बुजुर्ग आहेत, जे तज्ज्ञ आहेत आणि तरुण हे दोघं मिळून संवादाने उद्याचा महाराष्ट्र घडवू शकतात. आता एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.
आपण म्हणतोय की अस्मिता की विकास हा महाराष्ट्रापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का हा प्रश्न आला आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी एका वाक्यात तातडीने काय करायला पाहिजे हे आपले आता नाशिककर सांगणार आहेत. आपण पहिल्यांदा बुजुर्ग आपल्या ऑडियन्सकडे जाऊया. तुम्हाला काय वाटतं की उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी एका वाक्यात काय केलं पाहिजे? महात्मा गांधींनी जो सांगितलेला महामंत्र आहे खेड्याकडे चला, हे जर मला वाटतं सर्वच राजकारणी आणि सर्व जनतेने जर अवलंबलं आणि प्रत्यक्षात आणलं तर उद्याचा महाराष्ट्र हा वैभवशाली होईल. खेड्याकडे चला हा मंत्र दिलेला आहे. उद्याचा सुंदर महाराष्ट्र घडण्यासाठी जे प्रशासकीय अधिकारी आणि जे काही राजकारणी व्यक्ती आहेत त्यांनी भ्रष्टाचार बंद केला पाहिजे. भ्रष्टाचार बंद केला पाहिजे ही तिची वन लाईन आहे. आपण आनंदकडे जाऊया. आनंद, तुला काय वाटतं उद्याच्या महाराष्ट्रासाठी? उद्याच्या महाराष्ट्रासाठी जसं जातीनिहाय आरक्षण असतं तसं माझ्या मते वयनिहाय आरक्षण असलं पाहिजे. 30च्या आतले 50% पदाधिकारी हे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये सगळीकडे त्यांना 30च्या आतले 50% कमीत कमी पदाधिकारी निर्णय प्रक्रियेमध्ये 30च्या आतल्या तरुणांचा सहभाग असला पाहिजे. शरद पाटील, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रासाठी तातडीने करायची गोष्ट कोणती? शेतीचा विकास. शेतीचा विकास केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकेश शेवडे, काय केलं पाहिजे? सरकारीकरण जेवढं जमेल तेवढं कमी करता आलं पाहिजे. म्हणजे किमान लगेच जर करायचं झालं तर अर्ध्या पातळीवर सरकारचे अधिकार आणून ठेवावेत. आजच्या सरकारचे अधिकार अर्ध्या पातळीवर आणून ठेवावेत. मिलिंद, तुला काय वाटतं महाराष्ट्रासाठी? मी म्हणेन शेती विकास सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा हा महाराष्ट्र अस्मितावादाच्या राजकारणापासून पूर्णतः मुक्त झाला पाहिजे, तरच विकासाचं राजकारण पुढे जाईल. आणि हे विरोधी पक्षांनी प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. इतके अस्मितावादात गुंतील तितकं सत्ताधारी पक्षाला सोयीचाच आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा दुर्लक्षला जाईल. प्रतिभा शिंदे, तुमचा एका वाक्याचा मंत्र? मला वाटतं की फुले आंबेडकर आणि शाहूंचा महाराष्ट्र आहे. फुले आंबेडकर शाहूंचे विचार महाराष्ट्राने जर पुन्हा एकदा अंमलात आणले तर आपल्याला समृद्धी येईल आणि जास्तीत जास्त हे महाराष्ट्राचं शासन हे लोकाभिमुख झालं पाहिजे. आदिवासी, ग्रामीण आणि शहरी यामधली दरी संपली पाहिजे आणि शेवटच्या दऱ्याखोऱ्यापर्यंत शिक्षण, आरोग्याच्या सुविधा तरी किमान पोहोचल्या पाहिजे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा पोहोचल्या तरी किमान पाहिजे. पोहोचल्या पाहिजे. मिलिंदनी सांगितलं त्या पहिला जो मुद्दा आहे अस्मिता, तो प्रकर्षाने मला सांगायचं वाटतं की तो इट शुड बी शेल्ड. आणि पत्रकारांची सुद्धा अस्मिता किंवा जे काय असेल ते सुद्धा सगळं भाषणात गुंडाळून ठेवलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा असं वाटतं की अस्मितावादाचा मुद्दा हा बाजूला ठेवायला पाहिजे? कल्याणी फिरोदिया, उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शेवटचा शब्द तुमचा. सर्व क्षेत्रामध्ये तरुणांचा वाढता ऍक्टिव्ह सहभाग, पॅसिव्ह नाही ऍक्टिव्ह सहभाग हेच महाराष्ट्र बदलू शकेल हे असं मला वाटतं. तरुणांचा ऍक्टिव्ह सहभागच उद्याचा महाराष्ट्र घडवेल, बदलू शकेल असं मला वाटतं. तुमच्याशी बोलल्यानंतर मला खरोखरच खूप आशावादी वाटतंय उद्याच्या महाराष्ट्राबद्दल आणि इथे जमणाऱ्या सगळ्यांना वाटत असेल. ह्या चर्चासत्रामध्ये, या संवादामध्ये मला कवी नीरज यांची एक हिंदी कविता आठवते. आंखें देखती है तो फर्क पड़ता है, कान सुनते हैं तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि ये सोचने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते हैं और कहते हैं हाँ फरक पड़ता है. विचाराच्या पद्धतीमध्ये फरक घडवला तर बदल घडू शकतो. हा बदल ठोस कृतीने घडवायचा असतो. बदल घडवूया, नवा महाराष्ट्र घडवूया. चला जग जिंकूया.